हॅलो फ्रेंड्स, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर ह्या साड्या मी आधी तुम्हाला दाखवल्या होत्या आधीच्या व्हिडिओमध्ये, पण मम्मीची ज्या 2 साड्या होत्या ना, म्हणजे मम्मीने ज्या 2 साड्या चॉईस केल्या होत्या मम्मीसाठी आणलेल्या, तर त्या मग आज ओपन करायच्या होत्या. मी माझ्या ओपन केल्या. म्हणजे मम्मीला म्हटलं तुला जे आवडेल त्या तू चॉईस कर, आणि मम्मीने ह्या 2 चॉईस केल्या होत्या. मग मी नाही ओपन केल्या, मग माझ्या ओपन करून दाखवल्या त्या. मग मम्मीच्या म्हटल्यानंतर ओपन करू. तर मम्मी आज ओपन करून बघत होती. ब्लाऊज पीस तर ओपन केलेलाच होता आणि ही साडी बघत होती. मम्मी म्हणत होती असे कलर माझ्याकडे आहे, पण मी मम्मीला सांगत होते हा कलर थोडासा डिफरंट आहे, असा नाही आहे तुझ्याकडं. म्हणजे मम्मीकडे असे पर्पल कलर होते, पण त्याच्यामध्ये अशी ब्ल्यू शेड आहे, म्हणजे थोडेसे वेगळे. तर असं सेम टू सेम एवढा कलरची साडी नाही, असं मम्मीला हे सांगत होते. त्याच्यानंतर अजून एक साडी ती होती सेम टू सेम कलरची. तर मम्मीला मी चॉईस करताना आधीच मम्मी म्हणत होती काश साडी आहे. मग मम्मीला म्हटलं तू दुसरी घे पिंक कलरची, पण मम्मी त्यावेळेस म्हटली नाही हीच बरी आहे. आणि मग आज मम्मीने ती ओपन केली थोडीशी त्या कलरची. तर मम्मीने ओपन केल्याच्यानंतर म्हणते मी आधीची पण आणून बघते कशी साडी ती, आणि तीच मग मम्मी म्हणते सेम टू सेम आहे. तर साडी तर खूप भारी होती, पण असं झालं मम्मीला का सेम कलर असल्यामुळं आता ही काय करू, ठेवू का दुसरी घेऊ, असं झालं मम्मीला. ब्लाऊज पीस पण तिच्यावरचं इतका छान आलेला होता तुम्हाला सांगते. त्याच्यावरती डिझाईन पण मस्त भरलेली होती आणि मस्त एम्ब्रॉयडरी आणि मनी वर्क पण केलेलं होतं. खूप छान ब्लाऊज होता आणि कलर पण फिरता होता. आणि ब्लाऊज पीस शिवल्याच्यानंतर तर इतका छान लुक आला असता. आणि मम्मीची जी आधीची होती ती सिम्पल होती, अशी असा भरलेला ब्लाऊज पीस नव्हता त्याच्यावरती. ती पण साडी आहे पुढं. तर ती साडी आणि ही साडीचा कलर सेम आहे, पण पॅटर्न वेगवेगळा होता. ही कलांजली पैठणी आणि ती वेगळ्या पॅटर्नची होती. आणि मग मम्मीने फायनली ती साडी लावून बघितली. मम्मी म्हणली सेम टू सेम कलर आहे. आणि मग मम्मीला म्हटलं तुला दुसरा कलर आवडला तर दुसरा घे. मग मम्मीने तो पिंक घेतला, जो मी आमच्या लग्नाच्या ॲनिव्हर्सरीला घालणार होते. आमची लग्नाची ॲनिव्हर्सरी असते 12/5ला, आणि आता मामाच्या मुलीचं लग्न आहे, तर त्यासाठी आम्ही या साड्या घेतल्या. आणि मम्मीने अशा कलरची साडी ना जेव्हा माझं डोहाळे होतं ना, तर त्यावेळेस घेतलेली होती ती. आणि ही साडी सेम. आणि तसं पण साड्यांमध्ये सेम सेम कलरच असतात, असे डिफरंट कलर शक्यतो एवढे वेगवेगळे जेवढे असतात तेवढे तर आपल्याकडे घरात असतात, मग ते सेम टू सेम होतातच, फक्त पॅटर्न वेगळा. ही पर्पल बघा आता ही, आणि ती वेगळी मम्मीची ही ब्ल्यू कलर थोडीशी वाटते इकडं जी ही दिसते ती. आणि ही आहे ही थोडा सेम कलर आहे, पण डिझाईन आणि पॅटर्न वेगळा आहे तो. तर त्याच्यामुळं ती साडी पण कलरमुळं सेम सेम वाटत होती. तर इथे मम्मीने ही साडी आणली होती, ही घेतलेली होती मम्मीने डोहाळ्याला. तर मम्मी बघत होती काठ कलर. तर म्हणजे कलर थोडासा डिफरंट वाटतोच, पण मम्मी म्हटली घातली तर सेमच वाटन, कोणाला कळून येणार नाही ही घातली का ती घातली. याच्यावरची काठ आणि याची काठ सगळं डिफरंटच आहे, साडीचं पॅटर्नच डिफरंट आहे. त्याच्यानंतर मग मम्मीने ही पिंक कलरची घेतली साडी. माझी बिरू अगं बाई उघड म्हणती, आवडीची गोष्ट घेऊन आली चिकन. हा ना, फुटला ना, तू फोडली पिशवी. चला आता विराला ना भूक लागली, मी ना त्याच्यासाठी फास्टमध्ये थोडंसं चिकन बनवते, कारण तिनं जेवलंच नाही माझ्या बबलं. चिकन आवडत नाही बबलं. हा लवकर करते, साखर नाही खायची मग. लवकर चिकन बनवते, लवकर फास्ट फास्ट. हा चला. काही नाही, फक्त ते डिझाईन वेगळी आहे. काय सारखं नाही तर काय, तिच्या स्टोन आहे एवढंच आहे. ती हिच्यापेक्षा ती भारी आहे. पूर्ण इथं आहे ना, इथं त्याच्या पूर्ण स्टोन आहे बघा ना, याच्यावर नाही प्लेन सूत वेगवेगळे पण पण, आणि हिच्यापेक्षा ती भारी पण एवढं. चिकन बनवते. हा चल चल बनवते चल. तिला लय भूक लागली. विराला चिकन घेऊन आलोय, चल विर चिकन बनवतो. उठते चल. तर आता इथं आमचं चालू आहे मस्त चिकनची भाजी बनवायची. माझं मॅच पण बघायचं काम चालू आहे. अशीच इकडं भाजी, इकडं पोळ्या बनवल्या अशू ना, मी इकडं भाजी बनवून राहिलो. इकडं मस्त मी ना चिकनची भाजी बनवतोय. पहिली भाजी टाकतो बनवायला, आणि मग अशी पोळ्या करून झाल्या. तिकडं सूप पण झालं, विराचं पण झालं, विराचं खाऊन पण झालं. तर चला आता आहे ना, तेवढं झाल्यानंतर तुम्हाला एक जेवताना भेटू आपण. मॅच पाहिजे म्हणून नाही थोडा घेतलाय मी. बाबा IPL चालू आहे, बघितलीच पाहिजे मग. हा का,
बघायची त्याला काय होत थोडी थोडी. हा ना. आणली वेळ नाही का रे भाजी? तुला तर काहीच माहित नाही आता रात जेवण पुढं आलं तर तू सगळं विसरून जायचं. ते फक्त मग त्याच्यावर लक्ष राहत खायावर. काय रे वेरा भाजी कशी झाली? हा हा खरं सांग कशी आहे? छान आहे ना. मम्मी तर सांगत नाही कशी झाली. मम्मीला भूक लागली. ऐकलं का बाबू? चमच्याने खाय ना, असं नाही खाती. चमच्याने खा अशी वाटी वाटी पे बरं. तर आता ना आम्ही बसलो जेवायला. भाजी मी बनवलेली, सुक्क मी बनवले, सगळं मी बनवेली. कधी झाली रे सांग ना आता. वीरा काय करतो? असे खातो. हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओ. सकाळचे आता कम्प्लीट 10 वाजले, 9:45 कमी तेव्हा बघू शकतो तुम्ही. आणि अजूनपर्यंत विराची मम्मी सून झोपलेली झोप झाली का? तिच्या नावाखाली तुझी झोप हो राहिली. हा 10 वाजले आता उठव. काही नाही होत. तू उठ ना. तिच्या नावाखाली तुझी मजा आहे. मग मी झोपलो असतो ना. उठ लवकर मी चाललो. तर वीराना रात्री 1 वाजता झोपली होती आणि आम्हाला झोपायला वाजले ते 2-2:30. म्हणजे ती झोपल्याच्या नंतर मग झोपच आहे ना. आणि ती लवकर झोपतच नव्हती. त्याच्यानंतर पुन्हा 4ला उठली. बहुतेक तिची मान आधीच दुखत होती. मग असं रात्री असं वाटतं, कारण 4ला उठून खूप रडली ती. त्याच्यानंतर मग 4ला उठल्याच्यानंतर पुन्हा झोप नाही लागली आणि मग खूप उशिरा झोप लागली. त्याच्यामुळे एवढे वेळ झोपली आणि ती पण त्याच्यामुळेच एवढे वेळ झोपली, कारण तिची पण रात्रीची झोप नव्हती झाली आणि आमची पण रात्रीची झोप नाही झाली. आणि एकदा झोप मोड झाली ना, झोपच नाही लागत. मला पण तसंच होतं. रात्री 2-2:30 वाजले आणि 4ला पुन्हा जाग आली. तिथून पुढं मग डायरेक्ट 7ला मी थोडं तिच्याजवळ येऊन झोपले. 10 वाजता डायरेक्ट किलकिल करतो. तर त्या दिवशी आपली गाडी आपण सर्व्हिसिंग केली आहे. तर या गाडीला आहे ना 10-12 हजार किलोमीटर झाली आत्तापर्यंत, तुम्ही बघू शकता. आणि गाडीच्या पहिल्या सर्व्हिसिंगचा खर्च आला 5,000 रुपये. म्हणजे जास्त आला असता 6,000 रुपये, कारण मी ते DF अगोदर टाकलो त्याच्यामुळं कमी आला. नाहीतर DF जर नसतं टाकलेलं तर मग जास्त आला असता, कारण DFला जास्त माझ्यामध्ये 1,000 का काय रुपये लागतात असे अंदाज. 800-900 रुपयाच्या आसपास. 10 लिटर मी अगोदर टाकलो त्याच्यामुळे ते नाही टाकलं. तो खर्च वाचला 10,000 रुपये. आपलं 1,000 रुपये आणि 6,000 रुपये खर्च आला असता टोटल जर टाकला असतं तर. तर चला आता तुम्ही सामान घेऊन जाऊ आपण गावात. चलो. विरा काय दुखत का तुझं? विराची ना मान मोरगळली आणि झोपेतून उठली. मी गावात गेलेलो होतो, त्यांचा फोन आला. उठले झोपेतून, मी गेलो. लय रडत होती. आता घरी तिला घेऊन आलोय. आता दवाखान्यात परत चाललो. तर आता विरा एवढी रडली घरी, लय रडली विरा. तिला मानच सरळ करते. चला आता बघू डॉक्टरला. काय पेन किलर देईन, दुसरं काय. आता गोळ्या तर खाणार नाही. छान बसलेले रे. अरे गोप रडायचं नाही. आणि मग नंतर विरा उठल्या अचानक रडायला लागली आणि डोक्याला हात लावायची. आणि मग थोडंसं दिसतं तिची मान खाली ठेवली ना बसल्यावर, तर तिला बरं वाटायचं आणि उभं धरलं आणि ती खूप रडायची. मग त्याच्यावरून समजलं की हिची मान चकली म्हणून. आणि खूप खूप प्रचंड रडायची. मग घाई यांना मी कॉल केला, म्हटलं लगेच या आणि तिला लगेच हॉस्पिटलला घ्या. मग हॉस्पिटलमध्ये नेलं तिला फरक वाटला. औषध दिलं तिथं, म्हणजे औषध दिलं तिथं आणि लगेच तिथून आल्यावर ती रडायची पण राहिली आणि खूप बरं पण तिला वाटलं. तेव्हा कुठंतरी बरं वाटलं. आणि मम्मी आणि ते दोघंच गेले होते हॉस्पिटलमध्ये, कारण मी घरी थांबले. कारण घरी पण थोडंसं स्वयंपाक वगैरे करायचं होतं आणि तिला पण म्हटलं भात वगैरे बनवून ठेवू. तर मग मी बनवून ठेवला भात. दवाखान्यात लय रडायची पण आधी. रडायची. एकदम मिस्टर गेले होते गावात.
घाई घाई बोलून घेतलं. लावलं झालं